सोप्या भाषेत आज आपण ब्राह्मणी साडी शिवणार आहोत. तर खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला साडी शिवण्याची पद्धत समजेल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर या ठिकाणी मी 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे. एकावर एक मी अशी डबल घडी केलेली आहे. फोल्ड साइड ही माझ्याकडे ठेवलेली आहे. तर इथे उंची आहे 38 इंच. तर पहिल्यांदा 38 इंचावर मी मार्किंग करून घेतली. नऊवारी स्टिच करण्यासाठी आपल्याला 2 मापे लागतात. एक तर उंची आणि सीट घेर. तर मी पहिल्यांदा उंची मार्किंग करून घेतली 38 इंच आणि आपला जो बॉटम आहे त्याच्यावरती 8 इंच मी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर मी मार्किंग करणार आहे सीटचा चौथा भाग प्लस 2 इंच आणि खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायची आहे सीटचा तिसरा भाग मार्किंग करून झाल्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायचे आहे. आणि त्याचबरोबर बाहेरच्या साईडला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला जे शेप द्यायचा आहे. तर आपण जे शेप देतो ही बैठक बाजू आहे. तर जे शेप दिल्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन खालीपर्यंत आखून घ्यायची आहे बॉटमपर्यंत. तर मी या ठिकाणी सलवार जी आहे ती आखून घेतलेली आहे आणि ती सलवार मी आता कट करून घेणार आहे. तर इथे जी माझी सलवार आता पूर्ण कट करून झालेली आहे. 2 भाग या ठिकाणी तयार झालेले आहेत. मागचा भाग, पुढचा भाग. आता मी ती सलवार तुम्हाला ओपन करून दाखवते. तर ज्याप्रमाणे आपण पॅन्टचं कटिंग करतो, त्याचप्रमाणे आपल्याला साडीच्या पॅन्टचं सुद्धा कटिंग करावं लागतं. तर आता कटिंग करून झालेलं आहे. तर आता ही मी साडी आहे, ज्याची मला 9 वार शिवायची आहे. तर ही साडी 9 वारी म्हणजे जास्त आहे, थोडी 10 वारी साडी आहे. तर आता मी तुम्हाला पदर ओपन करून दाखवते. हा जो माझा पदर आहे, तर पदराची साईड आपल्याला कटिंग करताना पदराची जी खालची बाजू असते, ती आपल्याला जास्त घ्यावी लागते आणि वरची बाजू जी असते, ती आपल्याला थोडी कमी घ्यावी लागते. आता पदराची जी मी साइड माझ्या साइडला घेतलेली आहे ना, ती लेंथ आपल्याला कट करताना आपली जेवढी लेंथ आहे ना, त्याच्या दुप्पट प्लस 18 इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावं लागतं. तर मी ते कट करताना माझी लेंथ आहे 38 इंच. तर 38 इंच प्लस 38 इंच प्लस 18 इंच असं मी त्याचं कटिंग करणार आहे. तर मी आता मार्किंग करून घेतलं 38 प्लस 38 प्लस 18 इंच आणि खालची जी बाजू आहे ना, ती आपल्याला कट करताना फक्त प्लस लेंथ कटिंग करावं लागतं. म्हणजे 38 प्लस 38 असं मला तिथे कटिंग करावं लागतं. तर मी आता त्याचं मार्किंग करून घेते. 38 प्लस 38. तर जिथे 38 प्लस 38 येतंय तिथे मी आता मार्किंग करून तिथपर्यंत तिरकस भागाने मी कट करणार आहे. हे जे आहे तिथपर्यंत जे वरचं जे आहे ना 38 प्लस 38 प्लस 18 इंच तिथपर्यंत मी अशी तिरकी लाईन मारून आता मी ते कट करून घेणार आहे. तर या ठिकाणी मी आता पदराची बाजू ही कट करून घेते. तर आपली पदराची बाजू कट करून झालेली आहे. तर आपल्याला फ्रंट पार्ट जे कटिंग करायचे आहे, म्हणजे आपला जो पुढचा ओचा असतो ना, त्याची आपल्याला कटिंग करायची आहे. त्याची कटिंग करण्यासाठी आपल्याला आपली जितकी आहे त्याची लेंथच्या डबल घेऊन प्लस 10 इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे 38 प्लस 38 प्लस 10 इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला सरळ कट करायचा आहे. तो पूर्ण भाग म्हणजे पूर्ण जेवढी साडी आहे ना, ती पूर्ण कट करायची आहे. तिथे मी ती साडी कट करून घेते. तर इथे माझी ती साडी पूर्ण कट करून झालेली आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये लेंथ किती घ्यायची? तर आपली जेवढी लेंथ आहे, तेवढीच आपल्याला त्याच्यामध्ये लेंथ घ्यायची आहे. तर मी पूर्ण लेंथ मोजलेली आहे. तर त्याच्या वरची जी भाग आहे, तो वरचा जो काटा आहे, तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर मी तो इथे कट करते. तर आपल्याला सलवारचा जो एक भाग आहे, सलवार जे आहे ना, ते आपल्याला त्याच्यावरती ठेवून जे शेप त्याच्यावरती मार्क करून तो जे शेप आपल्याला कट करायचा आहे. तर इथे माझा जे शेप कट करून झालेला आहे, सलवारची पॅन्ट मी बाजूला केलेली आहे आणि वरती आपल्याला प्लीट्स द्यायच्या असताना त्याचं मार्किंग करताना आपले पहिलं 2.5 इंच मार्किंग करून पुढे 5 इंचावरती आपल्याला पूर्ण जेवढा भाग आहे ना, तेवढ्या पूर्ण भागावरती 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि मार्किंग करून घेतल्यानंतर त्याच्या प्लीट्स आपल्याला तिथे द्यायच्या आहेत.
तर मी ते प्लीट्स देत आहे. प्लीट्स देत असताना मी 2.5 इंचावरती जे मार्किंग केलं होतं, ती प्लीट सोडून 5 इंचावरती जिथे मार्किंग केलं होतं, ती प्लीट्स उचलून मी पुढे ठेवलेली आहे. अशा 5-5 इंचावरती मी जिथे-जिथे मार्किंग केल्या होत्या, त्या प्लीट्स उचलून मी पुढे ठेवत आहे. अशा प्रकारे माझ्या सर्व प्लेट्स देऊन दिलेल्या आहेत. जिथे-जिथे 5-5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, तिथे-तिथे मी प्लेट्स म्हणजे देऊन झालेले आहे. शेवटची प्लेट्स देताना आपल्याला ती एकदम मोठी द्यायची आहे. जेणेकरून आपल्याला ज्या खालच्या त्या सर्व प्लेट्स आहेत ना, त्या पूर्ण कव्हर होतील आणि त्या पूर्ण प्लेट्स आपल्या झाकल्या जातील. अ, हे बघा जिथे 5 शेवटचे माझे जे 5 इंचावरती मी जिथे मार्किंग केलेलं आहे, ती सोडून त्याच्या पुढचं जे आहे ना, त्या प्लेटचा जो मधली आहे, मधला भाग जो आहे तो उचलून मी त्या आतमधल्या सर्व प्लेट्स मी माझ्या कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे ती वाली प्लेट्स आपल्याला थोडी मोठी घ्यायची आहे. तर आतमध्ये ज्या प्लेट्स आहेत ना, तिथे मला स्टिच मारायचे आहे. तर मी आता स्टिच मारते. तर मी माझं स्टिच मारून झालेला आहे. तो पुढचा जो शेप आहे, तो भाग सोडून मी पुढच्या ज्या प्लेट्स आहेत ना, त्या पूर्णावरती मी स्टिच केलेला आहे. आता जो खालचा जो भाग आहे काठाचा, तो काठ आपल्याला वरच्या साईडला घेऊन त्या काठावरती सुद्धा आपल्याला प्लीट्स द्यायचे आहेत. पहिली प्लीट्स हे आपल्याला काठाचा जेवढा आकार आहे तेवढी द्यायची आहे. बाकीच्या प्लीट्स आपल्याला छोट्या-छोट्या घ्यायच्या आहेत. तर आपल्याला छोट्या-छोट्या प्लीट्स घेऊन शेवटची जी प्लीट्स येते ना, ती आपल्याला थोडीशी तिरकी घेऊन थोड्याशा पाऊण-पाऊण इंच अशा बाहेर सर्व प्लीट्स काढून आपल्याला तिथे पूर्ण टिप मारायची आहे. तर मी ते टिप मारते. आपल्याला छोट्या-छोट्या पीस बाहेर काढून मी ते टिप मारलेले आहे. तर आता पुढचा भाग आपल्याला सलवार जी आपण कट केलेली आहे ना, ती आपल्याला कटिंग करायची आहे. तर माझा काठाचा काठ मी काढून टाकते आहे. तो भाग खूप मोठा होतोय. मला तिथे काठ लागत नाही. काठ हा मला खालच्या साईडला लावायचा आहे. म्हणून मी तो इकडचा काठ कट करून मी तो खालच्या साईडला काठ लावणार आहे आणि आपल्याला सलवार ज्यावेळेस आपण सलवार कटिंग करतो, त्यावेळेस सलवार कट करताना आपल्याला वरच्या साईडला एक 8 ते 10 इंच एक्स्ट्राचा मार्क जास्त घेऊन आपल्याला ते कटिंग करायचं आहे. तर मी ते सलवारची भाग कट केलेला आहे. आपल्याला खाली काठ जॉइन करून दोन्ही साईडलाही आपल्याला टिप मारायची आहे. तर आपलं सलवारचं कटिंग करून झाल्यानंतर आता आपल्याला मागचा जो काष्टा आहे त्याचं कटिंग करायचं आहे. मागचा काष्ट्याचं कटिंग करताना एका साईडचा काठ मी कट केलेला आहे आणि सलवारचा जो भाग आहे तो मी त्या वरती ठेवून जे शेप आहे तो सेम कट केलेला आहे. खालच्या साईडला कट करताना आपल्याला 4 ते 5 इंच एक्स्ट्रा ठेवून तिथे राउंड शेप आपल्याला तो देऊन घ्यायचा आहे. तर मी ते काष्टा पण माझा कट करून दिलेला आहे. माझे सगळे पार्ट इथे कट करून झालेले आहेत. पॅन्टचा भाग स्टिच करताना इथे मी दोन्ही भाग सेपरेट करून घेतलेले आहेत. तर खालच्या साईडला आपल्याला काठ कसं लावायचं ते मी सांगते. आपल्याला काठ एकावरती एक ठेवून नंतर दोन्ही साईडला आपल्याला टिप मारून वरच्या साईडला आपल्याला जे शेप जिथे आहे तिथे 3 ते 4 प्लीट्स येतील एवढे आपल्याला प्लीट्स देऊन घ्यायचे आहेत. तर आधी दोन्ही साईडला आपण टिप मारून घ्यायची आहे. वरच्या साईडला पण आपल्याला नंतर टिप मारायची आहे आणि जिथे जो भाग राहतो खाली तिथे आपल्याला वरच्या साईडला 3 ते 4 प्लेट्स आपल्याला तिथे देऊन घ्यायचे आहेत. तर याचं स्टिचिंग कसं करायचं मी तुम्हाला इथे दाखवते. आधी मी काठ जॉइन करून घेत आहे. इथे मी काठ जॉइन करते. एक्स्ट्राचा भाग मी कट करून टाकत आहे इथे. एक्स्ट्राचा जो भाग असेल तो मी सगळा कट करून टाकते. आणि मी परत एकदा त्याच्यावरती अजून एक टिप मारत आहे. माझा इथे खाली काठ लावून झालेला आहे. त्याला थोडीशी आयन वगैरे तुम्ही करू शकता. म्हणजे ते थोडं-थोडं छान दिसेल, प्लेन दिसेल. ज्यावेळेस तुम्ही त्याला अस्तर लावता, अस्तरचा थोडासा भाग आपल्याला फोल्ड करून काठाच्या एकदम वरती घेऊन तो आपल्याला तिथे टिप मारून घ्यायचा आहे आधी.
खालचा भाग पूर्ण जॉइन झाल्यानंतर आपल्याला साइडचे ते 2 पायचे जो भाग आहे ते सुद्धा आपल्याला जॉइन करून घ्यायचे आहेत. तर मी आधी तिथे पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. कारण परत इकडे-तिकडे होऊ नये, नाहीतर घोळ येतो म्हणून मी आधी पूर्ण मार्किंग करून घेतलंय आणि मी नंतर त्याच्यावरती त्याचे दोन्ही पार्ट जॉइन करून घेते. दोन्ही साइडचे पार्ट मी जॉइन करून घेणार आहे. इथे माझे दोन्ही साइड माझे जॉइन करून झालेले आहेत. तर त्या मी एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करते इथे. अशा प्रकारे माझ्या दोन्ही साइड जॉइन करून झाल्यानंतर आपल्याला वरचा जो भाग आहे त्याला सुद्धा टिप मारून घ्यायची आहे आधी. तर मी इथे टिप मारते पहिल्यांदी. वरच्या भागाला सुद्धा मी टिप मारून घेते. जो मेन फॅब्रिकचा जो एक्स्ट्राचा भाग आहे त्याला आपल्याला वरच्या साइडला प्लीट्स येतील. असं प्लीट्स आपल्याला वरती तिथे 3 ते 4 प्लीट्स आपल्याला तिथे देऊन घ्यायच्या आहेत. तर मी पूर्ण प्लीट्सला आधी पिन करून नंतर त्याच्यावरती मार्किंग करून स्टिच करत आहे. इथे माझ्या दोन्ही साइडच्या प्लीट्स देऊन झालेल्या आहेत. तर मी उरलेला भाग कट करते. तर माझा इथे एक सलवारचा एक पाय तयार झालेला आहे. तर मी सेम असा दुसरा पायही सेम तयार करणार आहे. तर इथे माझे दोन्ही पाय तयार करून झालेले आहे. सलवारचे पॅन्टचे जे आहेत पाय ते दोन्ही मी तयार केलेले आहेत. तर पाय तयार झाल्यानंतर आपल्या जो सलवारचा एक पायाला आपल्याला पदर लावून घ्यायचा आहे. तर पदर लावताना आपल्याला खालच्या साईडला त्या 4 ते 5 इंच सोडून वरती छोटे-छोटे प्लीट्स घेऊन आपल्याला ते पदर जॉइन करायचा आहे. खाली पदर जॉइन केल्यानंतर आपल्याला काठाचा म्हणजे मागचा काष्टा जो आहे, ते आपण 2 कट केलेले आहे. त्याचा जो एक भाग आहे तो सरळ म्हणजे उलटा नाही आपल्याला तिथे घ्यायचा. सरळ जो आहे ना, तो जे शेप आपल्याला त्याच्यावरती ठेवून जॉइन करायचा आहे आणि दुसरा भाग घेऊन त्याच्या अपोझिट साइडला सरळ येईल असा आपल्याला तिथे काष्टा जॉइन करायचा आहे आणि काठाला काठ ठेवून मध्ये जेवढा भाग राहील त्याला आपल्याला वरच्या साइडला प्लीट्स येतील, असं आपल्याला त्या पूर्ण पायावरती प्लीट्स आपल्याला तिथे जॉइन करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी इथे पदर जॉइन करून घेते. छोट्या-छोट्या प्लीट्स देऊन आपल्याला पूर्ण पदर त्या जे शेपवरती जॉइन करायचे आहेत. वरती थोडंसं 1 इंचचं मार्किंग आपल्याला तिथे ठेवायचं आहे पदर जॉइन करताना. नंतर आपल्याला काठ हा जॉइन करून घ्यायचा आहे. जे शेप आपल्याला येतो सरळ बाजू आपल्याला तिथे काठाची जॉइन करून घ्यायची आहे. तर काठावर काठ ठेवून वरच्या साइडला आपल्याला प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत. तर आपल्या वरच्या साइडला प्लेट्स येतील असे छोट्या-छोट्या प्लेट्स घेऊन आपल्याला पूर्ण ते कव्हर करायचं आहे. इथे माझे दोन्ही भाग तयार झालेले आहेत. एका साइडला मी पदर आणि मागचा काष्टा जॉइन केला आहे. तर दुसऱ्या साइडला मी एक काष्टा जॉइन केलेला आहे. तर आता आपला पदर आणि एक काष्टा मी जिथे जॉइन केलेला आहे, तिथे आपल्या त्याच्याच अपोझिट दुसऱ्या साइडला आपल्याला जो आपला पुढचा ओचाचा भाग जो आपण कट केलेला होता, पूर्ण ओचा आपण तयार केलेला होता, तो आपल्याला ते उलटा जॉइन करून घ्यायचा आहे. ते भाग आपला उलटा झालेला पाहिजे. ते मी ओझा जॉइन करून दिलेला आहे. असे माझे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. ते आता मी एकावर एक ठेवून आपला जे शेप जो आहे, तो शेप आपल्याला फक्त स्टिच करून घ्यायचा आहे. बाकी कोणताही पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचा नाही. आपला जे शेप आहे, तोच आपण फक्त फर्स्ट टाईम पहिल्यांदा स्टिच करून आपण त्याला टिक मारून घेणार आहोत. तर इथे मी जे शेप जो आहे, त्याला टिक मारून घेतलेली आहे. तर आपण सलवार जॉइन करताना पूर्ण भाग सरळ करून पॅन्टचा जो खालचा जो भाग असतो त्यावरती आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर जो भाग काठ वगैरे आहे तो मी सगळा आतमध्ये ढकलून फक्त सलवारचा जो आहे ना त्याला मी आता टिप मारून घेतलेली आहे. टिप मारून घेतल्यानंतर त्याला मी ओव्हरलॉक सुद्धा केलेला आहे. तर आपला हा पूर्ण भाग तयार झालेला आहे. सरळ पॅन्ट सरळ केल्यानंतर आपला पुढचा ओचाचा जो भाग असतो तो आधी आपल्याला प्लीट्स नीट करून आपल्याला तिथे पूर्ण टिप मारून घ्यायची आहे आधी. तर इथे मी पूर्ण टिप मारलेली आहे.
टिप मारून झाल्यानंतर मागचा जो काष्टा आहे, तो काष्टा आपल्याला पहिल्यांदा 10 इंचावरती काष्टा आपल्याला टिप मारून दोन्ही काष्टा सेपरेट करून आपल्याला तिथे छोट्या-छोट्या प्लेट्स घेऊन त्या भागावरती आपल्याला परत टिप मारून घ्यायची आहे. तर इथे माझी ब्राह्मणी साडी नऊवारी पूर्ण बनून झालेली आहे. वरच्या साईडला मी 1 इंचाची पट्टी करून नॉटची जी पट्टी असते ती मी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये नॉट पण घालून ठेवलेली आहे. पुढचा ओझा, मागचा काष्टा हे दोन्ही माझे तयार झालेले आहेत. पूर्ण ब्राह्मणी नऊवारी ही माझी पूर्ण स्टिच करून झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.